नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आता आपण आज बघूया की आपण आपल्या खाली लिनक्सचा पासवर्ड जो आहे तो रिसेट कसा करू शकतो। ओके, जर सपोज तुम्ही विसरला असाल चुकून पासवर्ड, तर आपण आपली मशीन डिलीट न करता तर आपण तो रिसेट करू शकतो। ओके, कधी कधी होऊ शकतं आपण विसरलो पासवर्ड वगैरे होऊ शकतं। ठीक आहे, स्टार्ट करतो आता व्हिडिओला। सर्वात पहिले तर बघा, नॉर्मल मशीन आहे, व्हर्च्युअल मशीन आहे, त्यानंतर सिम्पली पॉवर ऑन करायचा आहे। सिम्पली स्टेप्स मध्ये सांगणार आहे, जास्त मी काय एक्सप्लेन करत नाही, जे आहे ते सिम्पली स्टेप्स मध्ये सांगणार आहे। ओके, सर्वात पहिले तर पॉवर ऑन वरती क्लिक करा। पॉवर ऑन केल्यानंतर एक काम करतो, इकडे मोठी स्क्रीन करतो। अशी स्क्रीन जेव्हा येईल ना तेव्हा सिम्पली ई प्रेस करायचंय तुम्हाला। ठीक आहे, ती जी स्क्रीन येईल ना तेव्हा सिम्पली ई प्रेस करायचंय। ठीक आहे, मी एक काम करतो, मी तुम्हाला इकडे दाखवतो आता। ठीक आहे, ई प्रेस केलं, मी परत पाठी जाऊन बघा की कुठल्या स्क्रीन आल्यावरती ई प्रेस करायचं। ई प्रेस केल्यानंतर तुम्हाला असं काही स्क्रीन येईल, तर इकडे ना तुमचा माउस पॉइंटर जो आहे तो तुमचा वर्क नाही करणार। ओके, इथे शो होतोय पण तुम्हाला तो वर्क नाही करणार सिम्पली। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे ना, इकडे सिम्पली नॅव्हिगेट करायचं आहे। डाऊन एरो जो असतो आपल्या कीबोर्ड वरती, त्याने इथे तुम्हाला नॅव्हिगेट करायचं। तुम्हाला इकडे दिसेल लिनक्स वाली लाईन आहे, त्याच्यानंतर तिथे सिम्पली असं नॅव्हिगेट करून करून इथे तुम्हाला दिसते बघा RO क्वाइट स्लॅश दिसते तुम्हाला इथे। मी तुम्हाला माऊसने एकदा दाखवतो। ओके, हे बघा, हे जे दिसते इथे माझा जो हाताचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता RO क्वाइट स्लॅश जे आहे ते जे आहे ते तुम्हाला बॅक स्पेस करून सगळं रिमूव्ह करायचं आहे। ठीक आहे, सिम्पली ते रिमूव्ह करायचं। मी काम करतो, तुम्हाला कदाचित दिसत नसेल तर झूम करून दाखवतो। हा, आता तुम्हाला प्रॉपरली दिसत असेल, झूम केलेला आहे मी। इकडे तुम्हाला दिसत असेल RO इकडे। ओके, बघा ही लिनक्सची जी लाईन आहे, लिनक्स वाली जी लाईन आहे, त्याच्यामध्ये पुढे नॅव्हिगेट करत करत तुम्हाला इकडे यायचंय आणि इकडे लिहिलेलं असतं RO स्लॅश असं काहीतरी एक लाईन आहे, तुम्ही मागे जाऊन बघू शकता। ठीक आहे, तर तिकडे क्लिक करून हे सर्व रिमूव्ह करायचं आहे। ठीक आहे, ते रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला तिकडे एंटर करायचं आहे RW स्पेस इन इट इज इक्वल टू स्लॅश बिन स्लॅश बॅश। ठीक आहे, एवढं सिम्पली एंटर करायचं आहे। तुम्ही पाहिजे तर एकदा बघून घ्या। ठीक आहे, माझ्यासोबत पाहिजे तर मोबाईलमध्ये जर व्हिडिओ बघत असाल तर माझ्यासोबत करा। ठीक आहे, आता एवढं केल्यानंतर सिम्पली कंट्रोल X प्रेस करा। ठीक आहे, हे एवढं तुमचं झालं, एंटर करून सिम्पली कंट्रोल X करा आणि आता तो बूट होईल। ठीक आहे, सिम्पली बूट व्हायला स्टार्ट होईल आणि बूटिंग मध्ये जाईल ते। ठीक आहे, आता तुमच्या पीसीच्या किंवा लॅपटॉपच्या कॉन्फिगरेशन वरती पण डिपेंड होतं की किती फास्ट बूट होईल वगैरे तर। ठीक आहे, आता मी एक काम करतो, मी हे झूम आउट करून घेतो, मे बी तुम्हाला दिसत नसेल तर। ओके, आता मे बी नीट दिसत असेल प्रॉपरली, होप करतो तुम्हाला प्रॉपरली दिसत असेल। ठीक आहे, आता याला बूटिंगला टाइम लागू शकतो थोडा, तर ठीक आहे, वेट करूया। तुमच्यासोबतच मी करतोय, व्हिडिओ काही कट वगैरे केलेला नाहीये। ठीक आहे, कारण अशा ट्युटोरियल व्हिडिओमध्ये व्हिडिओ कट करून काहीच उपयोग नाही, कारण वेगळा काही एरर येऊ शकतो असं करताना। तर तो जर नवीन काही एरर आला तर तो पण आपण तुमच्या समोरच सॉल्व्ह करूया। ठीक आहे, हे बघा आता आलेलं आहे। ओके, ऍक्च्युली काय होतं, झालेलं होतं प्रॉपरली, मी फक्त इथे काय केलं, एकदा एंटर केलं आणि सिम्पली एंटर प्रेस केलं। ठीक आहे, आता इकडे तुम्हाला काय करायचं आहे ना, ही जी तुम्हाला दिसते ही स्लॅश वाली, ही रूट वाली डिरेक्टरी आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, सर्वात पहिले तर माउंट करा। ठीक आहे, माउंट कमांड जी आहे ती एंटर करा। ओके, आता हे माउंट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल जे पण काय असेल ते। ठीक आहे, आणि इकडे जर तुम्हाला दिसते ना हे RW रिलेटिव्ह, तर इकडे तुम्हाला जे आहे ते RW असल्या पाहिजे। ठीक आहे, RO जर असेल, ठीक आहे, RO तर नसेलच, तुम्ही जर प्रॉपरली माझा गाईड फॉलो केला असेल तर, पण इकडे RW असला पाहिजे। ठीक आहे, पण जरी तुम्हाला RO दिसत असेल तर तुम्हाला ही कमांड एंटर करावी लागेल। मी ते एंटर तुम्हाला टाईप करून दाखवतो, कमांड टाईप करून दाखवतो। तर मी तुम्हाला सांगतो, जर RO असेल ना इथे, ओके बघा मी काय सांगतो, हे जे दिसते RW रिअल टाइम काहीतरी आहे, तर तिथे तुम्हाला RO जर दिसत असेल ना तर तुम्ही ही कमांड एंटर करा। ठीक आहे, मी तुम्हाला कमांड इथे एंटर करून दाखवतो। तर ही कमांड एंटर करा, कमांड आहे माउंट रिमाउंट आणि RW। ठीक आहे, ओके, आता जर तुमचं आधीपासूनच इकडे RW असेल माझ्यासारखं तर तुम्ही ही कमांड एंटर नका करू। ओके, जर तुमचं RO असेल इकडे, सपोज इकडे तुमचा RO शो असेल इकडे, तर तुम्ही ही कमांड एंटर नका करू। ठीक आहे, तुमचं बरोबर सगळं आहे। ठीक आहे, तुम्ही ही गरज नाही तुम्हाला एंटर करायची ही कमांड। ठीक आहे, तुम्ही बघून घेतलं, ती कमांड एंटर करा जर तुम्हाला इकडे RO शो होत असेल तर। ठीक आहे, RW जर असेल तर काहीच कमांड इथे एंटर करू नका। सिम्पली आता तुम्हाला काय करायचंय की पासवर्ड जसा आपण चेंज करतो तसा पासवर्ड चेंज करा। ओके, तर WD रूट। ओके,
एवढं सिम्पली एंटर करा. आता मी रूटचा पासवर्ड चेंज करतो म्हणून मी रूट टाकला. तुम्ही दुसरा काही चेंज करत असाल तर त्या युजर नेम तुम्ही एंटर करू शकता. ठीक आहे, तर मी सिम्पली एंटर करतो आणि एंटर केल्यानंतर बघा मला विचारतो न्यू पासवर्ड. तर मी न्यू पासवर्ड ठेवतो 1 2 3 एंटर 1 2 3. ओके, एंटर केला. आता बघा पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली. एवढं झाल्यानंतर एक लास्ट कमांड आहे, ती आहे exec स्पेस /sbean/init. ओके, ही सिम्पली कमांड आहे. मी तुम्हाला एकदम हळूहळू सांगितलं म्हणजे तुम्हाला काय घाई न करता तुम्हाला प्रॉपरली समजेल. ओके, एवढं कमांड एंटर केल्यानंतर सिम्पली एंटर प्रेस करा. ओके, आता बघा ॲक्टिवेटिंग वगैरे शो होत आहे. सिम्पली रोलिंग टू GNU लिनक्स वगैरे. ठीक आहे, आता हे बूट होईल प्रॉपरली आणि नंतर तुम्ही लॉग इन करू शकता. ओके, नॉर्मली जसं आपण लॉग इन करतो. ठीक आहे, ते पण आता बघूया, तुमच्या समोरच करून दाखवतो तुम्हाला. नॉर्मली लॉग इन करतात तसंच आहे, वेगळं काहीच नाही आता. ओके ओके, हां, हे बघा आता तुमच्यासमोर मी इथे आलेला आहे प्रॉपरली. इथे माझी स्क्रीन आली आहे. तर इथं मी इथे एंटर करतो रूट आणि इथे पासवर्ड टाकतो 1 2 3. ठीक आहे, लॉग इन केलं. सिम्पली लॉग इन झालेला आहे माझा. ठीक आहे, मी सिम्पली इथे झूम करतो. ठीक आहे, तर हाच ट्युटोरियल होता, पासवर्ड आपण कसा रिसेट करू शकतो ते. ओके, होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. ठीक आहे, जर तुम्हाला काही एरर वगैरे येत असेल किंवा काही डिफिकल्टीज होत असतील तर मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला लगेच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. ओके, व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.